नमस्कार मित्रांनो, जीएसआयटी सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, पुन्हा एकदा सरळ सेवा नोकर भरती आलेली आहे आणि ही जी भरती आहे ही भरती बघा कशासाठीची आहे। तर ही भरती आहे दी अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अहमदनगर या बँकेसाठीची भरती आहे। या ठिकाणी मित्रांनो पदही खूप मोठ्या प्रमाणावरती देण्यात आलेली आहेत आणि आपल्याला ऑनलाईन अर्ज कधीपासून करायचा आहे, त्याची शेवटची तारीख काय असणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी सिलेबस कशा पद्धतीने असणार आहे, कोणत्या कॅटेगरीमध्ये किती जागा असणार आहे आणि कोणकोणती पदं भरली जाणार आहेत याबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला या आपल्या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी एक तुम्हाला मनापासून विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर मित्रांनो सुरुवात करूया आपण आपल्याच्या या भरतीबाबतच्या माहितीला। तर बघा, ही अहमदनगर मधील सर्वात मोठी बँक आहे। याच्यामध्ये तुम्हाला जॉब करण्याची एक चांगली संधी बँकेने इथं उपलब्ध करून दिलेली आहे। त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीच्या वेबसाईट देण्यात आलेल्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता ही जी वेबसाईट आहे www.adccbank.nagar.org आणि दुसरी वेबसाईट आहे बघा इथं दिलेली आहे दुसरी वेबसाईट www.adccbank.nagar.in। ह्या दोन वेबसाईट वरती तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत। या दोन्ही वेबसाईट मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत, तिथेही जाऊन तुम्ही डायरेक्ट इथं जाऊ शकता। तर बघा आपल्याला ऑनलाईन अर्ज कधीपासून कधीपर्यंत भरायचे आहेत, तर 13 सप्टेंबर 2024 पासून ते 27 सप्टेंबर 2024 पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला काय करायचे आहेत, हे ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत। आलं का लक्षात इथं तुम्हाला मित्रांनो? आणि आपल्याला जे काही या परीक्षाबाबतच्या पुढील सूचना असणार आहेत त्या तुम्हाला इथं ज्या दोन वेबसाईट दिलेल्या आहेत त्या दोन्ही वेबसाईट वरती त्या सूचना तुम्हाला दिल्या जाणार आहेत। त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, त्या वेबसाईट वेळोवेळी अपडेट होत आहेत का ते पाहायचं आहे। त्याच्यानंतर बघा इथं पद कोणकोणते आहेत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लेरिकलचं जे पद आहे त्याच्यामध्ये बघा इथं 687 जागा या ज्या आहेत त्या क्लेरिकल साठी आहेत। अतिशय मोठ्या प्रमाणावरती इथं क्लेरिकलच्या जागा भरल्या जाणार आहेत मित्रांनो। त्याच्यानंतर वाहन चालक त्याच्या 4 जागा आहे आणि सुरक्षा रक्षकाच्या 5 जागा आहेत। अशा एकूण जवळपास 700 जागांची ही भरती आहे अहमदनगर जिल्हा बँकेमध्ये। तर तुम्ही काय करायचं आहे बघा, पुढे कंटिन्यू करा व्हिडिओ। तुम्हाला याच्यासाठीचं क्वालिफिकेशन काय असणार आहे, त्याचबरोबर आपल्याला एक्सपिरियन्स विचारलेला आहे का तेही पाहायचं आहे। त्यासाठी प्लीज मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। बघा इथं तुम्हाला काही सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्या सूचनाही तुम्ही पाहू शकता। आपल्याला जे काही अर्ज भरायचे आहेत ते अर्ज आपल्याला ऑनलाईनच भरायचे आहेत, ऑफलाईन पद्धतीने कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे मित्रांनो। या सूचना आहेत तिथं दिलेल्या आपल्याला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला तिथं पेमेंट किती भेटणार आहे बघा। पेमेंट हे इथं दिलेलं आहे। क्लर्क साठीचं जे पेमेंट आहे ते तुम्हाला 15,018 रुपये हे क्लर्क साठी असणार आहे। ड्रायव्हर साठीचं पेमेंट आहे 14,060 रुपये इथं देण्यात आलेला आहे आणि सुरक्षा रक्षकासाठी पेमेंट आहे 12,070 रुपये हे तुम्हाला इथं पेमेंट देण्यात आलेलं आहे। आलं का लक्षात आपल्याला तिथं पेमेंट किती भेटणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला पुढे पाहायचं आहे की शैक्षणिक पात्रता आणि आपल्याला तिथं काही अनुभव वगैरे विचारलेला आहे का। क्लर्क साठीचा बघा, क्लर्क साठी काय म्हटलेलं आहे, तर तुम्ही कोणत्याही शाखेची तुमच्याकडे डिग्री असणं अतिशय गरजेचं आहे। आणि फक्त डिग्री असून चालणार आहे का मित्रांनो, तर नाहीये। त्याच्यामध्ये आपल्याला किमान 50% गुण असणं आवश्यक आहे, किंवा जर श्रेणी असेल तर ब श्रेणी आवश्यक आहे। त्याचबरोबर आपल्याकडे MSCIT किंवा CCC किंवा ABC स्तरातील कोणतीही एक कॉम्प्युटरची परीक्षा तुम्ही पास असणं आवश्यक आहे। हे झालं क्लर्क साठी। आणि इथं प्राधान्य कोणत्या विद्यार्थ्यांसाठी दिलं जाणार आहे बघा, क्लर्कला जे विद्यार्थी MCOM बँकिंग फायनान्स MSc किंवा LLB झालेले असतील, किंवा डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ झालेला असेल, किंवा GDCA झालेला असेल, अशा विद्यार्थ्यांना काय केलं जाणार आहे, इथं प्राधान्य देण्यात येणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किमान 3 वर्षाचा तुम्हाला बँकिंग क्षेत्रातला अनुभव असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य देण्यात येणार आहे। हे प्राधान्यासाठी झालं मित्रांनो।
इथं अनुभवाची आवश्यकता दिलेली नाही। तुमच्या मनामध्ये इथं प्रश्न निर्माण होऊ शकतो की जर अनुभव असेल तरच मी फॉर्म भरू शकतो का? तर नाही असं काय मित्रांनो, तुमच्याकडे अनुभव नसला तरीही तुम्ही काय करू शकता, इथं फॉर्म भरू शकता। परंतु प्राधान्य कोणाला दिलं जाणार आहे, या कॉलम मध्ये ज्या मी तुम्हाला डिग्री सांगितल्या किंवा जे काही सर्टिफिकेशन सांगितले त्या विद्यार्थ्यांना तिथं प्राधान्य दिलं जाणार आहे। त्याच्यानंतरची वाहन चालकासाठीची बघा काय आहे, वाहन चालक कमीत कमी 10वी पास असणं आवश्यक आहे आणि त्याच्याकडे LMV जे काही लायसन आहे ते लायसन असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर बघा इथं ड्रायव्हर साठीच तुम्हाला अनुभव असणं आवश्यक आहे। आलं का लक्षात? ड्रायव्हर साठी तुम्हाला अनुभव पाहिजे। इथं मित्रांनो ड्रायव्हर भरतीसाठीचे खूप सगळे व्हिडिओ जे आहेत ते आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहे। तुमची जी काही एक्झामची तयारी आहे ती तयारी इथंच होऊन जाणार आहे। तर तुम्ही काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। आपली ड्रायव्हर भरतीची प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता, सगळे व्हिडिओ तुम्हाला सर्व एक्झाम साठीचे दिलेले आहेत। तिथे तुम्हाला क्वेश्चन आन्सर ही दिलेले आहेत। तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं तुमची दृष्टी, तुम्ही निर्व्यसनी असणं अतिशय आवश्यक आहे। त्याचबरोबर तुम्हाला एक किरकोळ देखभाल दुरुस्तीचं ज्ञान असणं आवश्यक आहे। गाडीचं मराठी आणि हिंदी भाषा तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता येणं आवश्यक आहे। मित्रांनो इथं इंग्रजी भाषा लिहिता वाचता किंवा बोलता आली पाहिजे असं कंपल्शन दिलेलं नाही। हिंदी आणि मराठी तुमची व्यवस्थित असणं आवश्यक आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे किमान 3 वर्ष वाहन चालवण्याचं काय असला पाहिजे, अनुभव असला पाहिजे। इथं दिलेले आहे सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे की तुमच्याकडे 3 वर्ष वाहन चालवण्याचा परवाना असणं आवश्यक आहे। हे झालं ड्रायव्हर मित्रांसाठीच। माझ्या पुढची पोस्ट आहे सुरक्षा रक्षक। सुरक्षा रक्षकासाठी कोणते आठ दिलेले आहेत बघा, कोणत्याही शाखेचा पदवीधर असणं आवश्यक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। एक्स आर्मी असेल किंवा एक्स सर्व्हिसमन असेल तरी चालणार आहे। त्याच्यामध्ये इथं दिलेलं आहे उमेदवार माजी सैनिक असल्यास त्याचे वय जाहिरात दिनांक प्रसिद्ध झालेल्या रोजीच्या अधिकतम 50 वर्षापेक्षा जास्त नसावे। इथं देण्यात आलेलं आहे की जर तुम्ही माजी सैनिक असेल तर तुमचं वय 50 वर्षापेक्षा जास्त नसावं। त्याचबरोबर बँक सुरक्षा रक्षक म्हणून किमान 3 वर्षाचा तुम्हाला अनुभव असल्यास तिथं तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे। गन लायसन्स असल्यासही तुम्हाला तिथं प्राधान्य असणार आहे, परंतु इथं तुम्हाला अनुभवाचं कंपल्शन दिलेलं नाही। बँक सुरक्षा रक्षकासाठी 3 वर्षाचा अनुभव जो आहे तो असल्यास ऍडिशनल तुमचं तिथं काय होणार आहे, तुम्हाला प्राधान्यासाठी उपयोगाला येणार आहे। बघा इथं काय म्हटलेलं आहे, क्लिरिकल पदाच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये जर उमेदवार BE कॉम्प्युटर असेल किंवा BSc कॉम्प्युटर असेल किंवा त्यास MACIT प्रमाणपत्र बंधनकारक नाही, हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो। बघा आपल्याला ऑनलाईन अर्ज भरत असताना कशा पद्धतीने भरायचे आहेत याची माहिती दिलेली आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही तुमचे फोटो असतील किंवा डॉक्युमेंट असतील ते JPG फॉर्मॅट मध्ये किंवा PNG फॉर्मॅट मध्ये स्कॅन करून भरायचे आहेत। त्याचबरोबर काळ्या शाई पेनने तुमची स्वाक्षरी करणं आवश्यक आहे। त्यासाठी तुम्हाला इथं वेबसाईट देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो। या दोन्ही वेबसाईट ज्या आहेत त्या दोन्ही वेबसाईट वरती तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता। त्याचबरोबर तुम्हाला पाहायचं आहे की आपल्याला इथं एक्झाम फी किती देण्यात आलेली आहे, आपण पाहूया। त्या बेसिक सगळ्या माहिती आहेत तुम्ही वाचू शकता। तर आपल्याला ऑनलाईन परीक्षा शुल्क किती असणार आहे, तर क्लिरिकल साठीच 749 रुपये एक्झाम फी आहे, वाहन चालक 696 रुपये आहे आणि सुरक्षा रक्षकासाठी सुद्धा 696 रुपये ही परीक्षा फी आहे मित्रांनो। परीक्षा फी ही तुम्हाला एकदा भरल्यानंतर परत मिळणार नाही, याचं लक्षात ठेवायचं आहे। आणि तुमचं निवड झाल्यानंतर बघा पहिल्या वर्षीचा जो कालावधी आहे तो तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला सेवेमध्ये कायम केलं जाणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। बघा निवड पद्धत कशा पद्धतीने असणार आहे, पुन्हा एकदा इथं पेमेंट किती असणार आहे हे दिलेलं आहे मित्रांनो। आणि निवड पद्धत जी असणार आहे तुमची 100 मार्कांची निवड पद्धत असणार आहे। त्याच्यामध्ये 90 मार्कांची तुमची ऑनलाईन परीक्षा होणार आहे कॉम्प्युटराइज्ड। त्याच्यामध्ये तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहे आणि त्याच्यानंतरचे जे 10 मार्क आहेत ते 10 मार्क तुमचे डॉक्युमेंट साठी 5 मार्क आणि 5 मार्क तुमची इंटरव्ह्यू होणार आहे, असे 10 मार्क असणार आहे। बघा परीक्षेमध्ये जो सिलेबस आहे तो काय आहे, ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी इंग्रजी गणित संगणक किंवा माहिती तंत्रज्ञान व बौद्धिक चाचणी असणार आहे। या विषयावरती तुम्हाला इथं प्रश्न विचारले जाणार आहेत मित्रांनो। चालू घडामोडी असतील किंवा कॉम्प्युटर रिलेटेड जे काही प्रश्न असतील ते सर्व प्रश्न आपल्या या चॅनल वरती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे। त्यासाठी तुम्ही काय करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय, प्लेलिस्ट पाहायच्या आहेत आपल्या व्हिडिओच्या।
त्याच्यामध्ये तुम्हाला ही सर्व मटेरियल आहे ते रेडीमेड आणि अतिशय दर्जेदार मटेरियल तुम्हाला इथं मिळणार आहे। हे लक्षात ठेवा मित्रांनो। तुम्हाला इथं लक्षात आलं का? तुमची कागदपत्र पडताळणी वगैरे होणार आहे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, वेबसाईट पाहायचं आहे। कागदपत्रांची इथं यादी दिलेली आहे, कोणकोणते कागदपत्र लागणार आहे ते तुम्ही पाहू शकता की तुम्हाला कोणकोणत्या पद्धतीचे कागदपत्र तिथं अपलोड करावं लागणार आहे। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे जे काही अर्ज भरत असताना काय अडचणी आल्या तरी इथं तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देण्यात आलेले आहे। तुम्ही ते कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा इथं ईमेल आयडी ही देण्यात आलेला आहे मित्रांनो। तर बघा, ही जी भरती आहे अतिशय चांगल्या जागांसाठीची भरती आलेली आहे, ज्याच्यामध्ये क्लर्क, ड्रायव्हर आणि सुरक्षा रक्षक अशा सर्व पदांसाठीची भरती असणार आहे मित्रांनो। आणि इथं बघा, शैक्षणिक अर्हताचे जे काही तुमचे डॉक्युमेंट असणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला 5 मार्क कोणकोणत्या पद्धतीने देण्यात आलेले आहेत त्याचीही इथं तुम्हाला त्यांनी फॉर्मॅट दिलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता। आणि इथं कोणताही वशिलेबाजी वगैरे चालणार नाही, डायरेक्ट सरळ सेवा पद्धतीनं ही भरती असणार आहे। तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना अहमदनगर जिल्हा बँकेमध्ये जॉब करायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, इथं ऑनलाईन अर्ज भरायचा आहे। याबाबत तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही मला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही विचारू शकता। आणि मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।